हे नदी फुल झाल्यामुळे का ना ती नदी कुंभेली साईडनं नदी येते ती पूर्ण शेतातनं परतते. त्याच्यामुळे खत गोबर घातलेले केलेली मशागत सगळी होऊन चिखल सगळा धुवून जातो आणि भात त्याच्यात काही एक येत नाही. त्याच्यामुळे काहीतरी यात बंधाऱ्याचे पाण्याचे कमी प्रमाण केलं तर हे शेतीचा उपयोग होणार. नंतर असंच दरवर्षी आज 5 वर्ष झाली 5 वर्ष नुकसान व्हायले. कोण ते इंजिनियर आहेत कोण आहे तक्रार घातली ते दात का कोण घेत नाही. जेवढा तालुक्यातील वैसगाव येथे पश्चिम वाहिनी योजनेअंतर्गत बांधलेल्या बंधाऱ्याचे काम अवैज्ञानिक पद्धतीने झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. 4 कोटीपेक्षा अधिक रुपये खर्च करून बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात 15 एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत पाणी तुंबून राहत असल्याने शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होते. बंधाऱ्यामुळे 8 ते 10 दिवस शेतजमीन पाण्याखाली राहून भात पीक कुजत असल्याने शेतकरी शेती करणे सोडून देण्याच्या मार्गावर आहेत. शेतीत पाणी तुंबत असल्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सांगूनही कोणी दाद देत नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी खंत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही आता वैसगाव इथे जो बंधारा बांधलेला आहे सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधलेला आहे. त्या बंधाऱ्याचं अवैज्ञानिकपणे काम कशा पद्धतीने झालेलं आहे त्याच्यावर आपण आता भाष्य करूयात. हा जो बंधारा आहे ह्या बंधाऱ्यात जे दरवाजे ठेवलेले आहेत ते दरवाजे फक्त 3 फुटाचे दरवाजे असल्यामुळं त्या बंधाऱ्याच्या आत त्या दरवाजामध्ये कचरा लाकडं अडकून नसल्यामुळे हे त्या दरवाजामधून जाणारं पाणी आहे ते पूर्णपणे ब्लॉक होतं. त्यामुळे या बंधाऱ्याला पुढे सुमारे 1 किलोमीटर फूग लागते आणि या फुगीमुळे जे बाजूची शेतं आहेत सुमारे 12 एकर शेती आहे त्या शेतीत हे पाणी तुंबून राहतं. त्यामुळे ते शेतीत जे भात पीक घेतलं जातं ते पूर्णपणे या पावसाळ्याच्या हंगामात कुजतं आणि त्याचा तोटा शेतकऱ्यांना होत आहे. आणि या शेतकऱ्यांची अशी एक मागणी आहे की या बंधाऱ्याला जर दोन्ही बाजूने मोठे सिमेंटचे कालवे करून त्या कालव्यातून पाणी हे सोडलं तर पुढे म्हणजे वरती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला जी फुगी लागणार नाही. त्यामुळे तालुका प्रशासनानं आणि संबंधित अधिकाऱ्याने या शेतकऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष देऊन त्यांनी त्या बंधाऱ्याला दोन्ही बाजूने ते सिमेंटचे कालवे मोठे करावेत आणि जे बंधाऱ्याच्या वरती जी फुगी होते ते फुगीचा त्या पाण्याचा ह्या बंधाऱ्यातून व्यवस्थित निचरा व्हावा अशी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने सिमेंटचे कालवे केल्यास बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला शेतात तुंबणाऱ्या पाण्याचा पावसाळ्यात निचरा होणे शक्य होणार आहे. असे झाले तरच शेतीही वाचेल आणि बंधाराही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब केव्हा येणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. कडे अधिकारी कोणत्या दृष्टीने पाहतात त्यावरच या 15 एकर शेतीचे भवितव्य ठरणार आहे. स्पेशल रिपोर्ट सुपा एक्सप्लोर न्यूज.